मावळ तालुक्यातील फुल क्षेत्रातील भाजीकर युवा उद्योजक गुलाबी आणि प्रेमळ माणूस मुकुंद ठाकर यांच्याशी आपण त्यांच्या गुलाब शेतीतील यशोगाथा जाणून घेणार आहोत. मुकुंदजी, तुझी गुलाब क्षेत्रातली तुझी सुरुवात कशी झाली ते आम्हाला थोडक्यात सांग. पारंपरिक शेती करत असताना असं लक्षात येत होतं की आपण उदरनिर्वाह करू शकतो याच्यामध्ये, तर शेतीमध्ये आपण वेगळं काय करू शकतो का, आधुनिक शेतीमध्ये आपण काय करू शकतो ह्याच्यावरती थोडासा विचार करत मी रोपवाटिका सुरुवात केली आणि गुलाबाची रोपं बनवायला सुरुवात केली. गुलाबाची रोपं बनवताना आपल्याकडच्या हवामानामुळं किंवा आपल्याकडचा पश्चिम पट्टा मावळ तालुक्याचा याच्यामध्ये पावसाचा भाग जास्त असल्यामुळे जी रोपं आपण बनवायचो ती विक्रियाभावी शिल्लक राहायची, कारण ज्या भागामध्ये रोपं विकले जायचे तिथे पाऊस पडल्याशिवाय रोपांना मागणी होत नव्हती आणि आपल्याकडे जूनमध्येच पाऊस चालू व्हायचा. तर आपली रोपं जी आपण बनवलेली आहे ही विक्री योग्य व्हायची, पण ती विक्री वाचून पावसामुळे खराब होऊन जायची. तर नर्सरी करत होतो तेव्हा असं लक्षात येतं की आपण नर्सरीमध्ये सक्सेस आहे, चांगल्या प्रतीचे आपल्याकडे आपण रोपं तयार करतोय, कस्टमर पण आहेत, चांगल्या प्रकारे मागणी आहे. आपण व्हरायटी पण भरपूर प्रमाणात गोळ्या केल्या होत्या. त्यावेळी गुलाबच्या म्हणजे भारतीय याच्यामध्ये चालणाऱ्या जाती 70 ते 80 प्रकारचे आम्ही हे केले होते, नर्सरीमध्ये रोपं तयार केली होती. त्यामुळे पूर्ण भारतामधून मोठ्या मोठ्या मार्केटमध्ये आम्हाला चांगली मागणी होती. फक्त आपल्याकडचं पावसाचं प्रमाण जास्त म्हणून हे नर्सरी क्षेत्र इथं सक्सेस होत नाही लक्षात आलं. मग हळूहळू असा विचार केला की आपण नर्सरी करताना ह्याला जोडधंदा म्हणून आपण किंवा पावसावरती मात करण्यासाठी किंवा पाऊस एवढा आहे ह्यात आपण कुठलं शेती करू शकतो. मनाशी ठाम हेच ठेवलं होतं की शेती करायची. तर कुठली शेती करायची हा विचार करत असताना एक 10 गुंठे कोळ्यावर शेती करायचा विचार घेतला आणि त्यानंतर 10 गुंठे कोळ्यावर शेती करायला साधारण एक वर्षभर मला वेळ लागला. ते शेती करत असताना जे ग्रीन हाऊस काय हे समजून घेण्यासाठी बऱ्याचशाच ठिकाणी जाऊन पहिले भेटी घेतल्या की आपण समजा उद्योग व्यवसाय करायचा विचार केलाय, तो निवडतोय, हा योग्य आहे की अयोग्य आहे ह्याच्यावरती जरा बऱ्याचशाच ठिकाणी जाऊन चौकशी केली. काही ठिकाणी चांगला प्रतिसाद दिला, करा चांगली शेती आहे, शेतीकडे वळा. पण काही लोकांनी आम्हाला माहिती सांगितली नाही, लपून ठेवल्या बऱ्याचशा गोष्टी. पण न थांबता किंवा न डगमगता आणि न घाबरता ह्यात उतरायचं ठरवलं आणि 10 गुंठ्यापासून फुलशेतीची सुरुवात केली. 2005 साली, 2007 साली परत एकरभर वाढवले, 2009 साली भाडेतत्वावरती 2 एकर प्रोजेक्ट घेतला. म्हणजे त्यावेळी असं लक्षात येत गेलं की जेव्हा आपण ही फुलशेती करू किंवा कुठला उद्योग व्यवसाय करू हा थोडासा मोठ्या प्रमाणात केला तरच त्यामध्ये काहीतरी आपल्याला नफा राहू शकतो. आणि छोट्या प्रमाणामध्ये केल्यावरती अडचणी खूप येत होत्या आणि त्या अडचणी ज्या की गोष्टी आपण टेक्निकल आपल्याला नॉलेज नसल्यामुळे दुसरीकडनं समजा कोणाकडनं हे करायचो तर त्याची फी वगैरे जी द्यायला लागायची कन्सल्टन्सी वगैरे, तर त्याची फी आपल्याला भरण्या इतकं आपलं उत्पादन होत नव्हतं. मग मार्केटमध्ये फिरत असताना कशाची गरज आहे, समजा मी गुलाब लावला होता त्यावेळी 10 गुंठ्यामध्ये गुलाब लावला होता, साधारण 100 बंडल रोज निघायचे. तर ते विक्रीसाठी मार्केटमध्ये पाठवले तर आपल्याकडे एक व्हरायटी आहे, तर मागणी कधी असायची, आता कस्टमर कोण काय मागेल कधी सांगता येत नाही. तर त्यावेळी कोण पिवळा कलर मागायचे, कोण पांढरा कलर मागायचे, कोण पिंक कलर मागायचे, कोण ऑरेंज कलर मागायचे. तर असं लक्षात येत होतं की आपल्याला फक्त एक कलर मार्केटमध्ये आपण विकू शकत नाही. मग हळूहळू यात वाढ करायची ठरवली. जोपर्यंत 2010 सालापर्यंत साधारण भाडेतत्वाने स्वतःचं असं 3 एकर क्षेत्र झालेलं होतं. मग त्यामध्ये पण 2-3 प्रकारचे जे जास्त मागणी आहे ते लावून मार्केटमध्ये विकायचा प्रयत्न केला. हे सगळं करत असताना हळूहळू वाढवताना ज्या अडचणी येत होत्या त्या घरच्या लोकांशी बोलून त्याच्यावरती कसे आपल्याला त्यात मार्ग काढता येईल याच्यावरती विचार करत असताना दाजी आहेत कालेकर, दाजी चंद्रकांत कालेकर यांच्याशी बोललो. त्यांनी ऊस शेती केलेली होती, ऊस शेती होती त्यांची 5-6 एकरमध्ये आणि त्यांचं एक अर्धा एकरमध्ये पॉलिहाऊस होतं. तेव्हा चर्चा केली त्यांची की आपण एकत्रित येऊन ही शेती वाढवण्यासाठी जरा प्रयत्न करू. मग त्यांनी डेअरिंग केली आणि दोघांनी पार्टनरशिपमध्ये आम्ही 2 एकरचं पॉलिहाऊस पहिलं उभं केलं. ते नंतर आमचं 5 एकर क्षेत्र झालं.
थोडंसं मार्केटमध्ये क्वांटिटी म्हणून माल झाला लागल्यामुळे ऑर्डर मोठ्या यायला लागल्या. त्यात ते असं लक्षात येत होतं की आपण अजून मोठ्या प्रमाणात कसं करता येईल. मग भाऊ, दाजी, मामा, काका सगळ्यांशी घेऊन बसून बोलून ह्या बिझनेसमध्ये आपण सक्सेस होईल यांना पटवून दिलं. म्हणजे ते त्यांच्या लक्षात होतं. अगोदर एवढी मोठी डेअरिंग करायला हिंमत होत नव्हती, पण जेव्हा यात सक्सेस झालो आपण ह्या शेतीमध्ये बाकीच्या इतर शेतीपेक्षा जास्त उत्पन्न मिळवू शकतो हे जेव्हा निदर्शन आलं तेव्हा सगळ्यांशी बोलून आम्ही निर्णय घेतला की आपण ह्या क्षेत्रामध्येच आता वाढ करायची. मग ते करत असताना सगळ्यांनी ज्याची तशी जमीन आहे मग बँकमध्ये लोन घेऊन कोणी 2 एकर, कोणी 3 एकर, कोणी 4 एकर असे प्रोजेक्ट उभे केले. तर ते करत असताना एक संघ स्थापन केला आणि त्या संघामार्फत मग दर आठवड्याला बसून प्रत्येक शेतकऱ्याच्या अडचणी आणि त्याच्यावरती मार्ग काढायचे. त्याबरोबर मार्केटमध्ये जेव्हा येणाऱ्या अडचणी, समजा आता एखादी कॉर्पोरेट कंपनी जर 10-15 एकर शेती जर गुलाब शेती करायची बोललो तर जनरल मॅनेजर, प्रोडक्शन मॅनेजर, अजून शेडवाईज, सुपरवायझर सगळे ह्या सगळ्या गोष्टीला मोठ्या पगाराचे लोक भरले जातात. आणि आम्ही जेव्हा एकत्र आलो सगळे शेतकरी तेव्हा आम्ही असं ठरवलं की आपल्या कंपनीचे आपणच मालक आणि आपणच कामगार. मग कोणी प्रोडक्शनची जबाबदारी घेतली, कोणी लेबर सांभाळायची जबाबदारी घेतली, कोणी परचेस डिपार्टमेंट सांभाळलं, माझ्याकडे मार्केटिंग जबाबदारी सोपवली. म्हणजे ह्या गोष्टी आम्ही एकमेकांची की स्वतःच आहे असं विचार नाही केला की मग त्याचं काम मी का करू. प्रत्येकाने कामाची जबाबदारी घेतली. 10 लोकांची काम ही एकाचं काम जे आहे दिलेली जबाबदारी ती पार पडायची. आणि त्यातून मग आमचा खर्च कमी झाला आणि उत्पादनात वाढ होत गेली. जसं की समजा ट्रान्सपोर्टेशनसाठी 10 लोकांना मिळून 10 गाड्या जायच्या. कोण 2 बॉक्ससाठी गाडी घेऊन जायचा, कोण 5 बॉक्ससाठी गाडी घेऊन जायचा. तर एक गाडी आमच्या इथून येऊन माल घेऊन जायला लागली तर जिथे आम्हाला बॉक्सला 200 रुपये खर्च यायचा तो 50 रुपयावरती आला. म्हणजे ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी. समजा औषधं आणायची बोलतो, छोट्या पण व्यवसायाला 1000 लिटरचं औषध घ्यायचं म्हणून ते रिटेल दरामध्ये घ्यावं लागायचं. तर त्यामध्ये साधारण 1 लिटर जवळ 5000 रुपये लिटर असेल तर त्याला ते 5000 रुपयाने खरेदी करायला लागायचं. जेव्हा आम्ही एकत्रित ऑर्डर द्यायला लागलो तर आम्ही ती 10 लिटर, 20 लिटर, 50 लिटर पर्यंत ऑर्डर द्यायला लागलो तेव्हा नक्कीच आम्हाला होलसेल रेट मिळायला लागले आणि 5000 रुपये लिटरचं औषध आम्हाला 3000 मिळायला लागलं, 4000 पर्यंत. म्हणजे जे रिटेलचे रेट आणि होलसेलचे रेट आहेत त्यांच्यामध्ये खूप मोठा तफावत असतो. त्यामुळं आम्हाला परचेसमध्ये पण खूप मोठा फायदा व्हायला लागला. असे एकत्रित आल्यामुळे त्याचे फायदे दिसायला लागले. 10 गुंठ्यामध्ये जेव्हा तुम्ही सुरुवात केली त्यावेळेला 10 गुंठ्याची सुरुवात करताना मार्केटिंग हा खूप मोठा विषय असतो. मग तुम्ही कुठं माल नेला आणि तुम्हाला त्या मार्केटमध्ये नेमक्या कुठल्या समस्या आल्या? जेव्हा 10 गुंठे पॉलिहाऊस केलं तेव्हा आपल्याकडे माल कमी असल्यामुळे आपल्याला स्थानिक बाजारपेठेमध्ये विकण्याशिवाय पर्याय नव्हता. आता थोडंसं मार्केटमध्ये समजा व्हॉट्सअप वगैरे आले किंवा रोजच्या रोज मार्केटचे बाहेरचे मोबाईलवर रेट कळायला लागले तेव्हा मोबाईल एवढी व्यवस्था मोठ्या प्रमाणात नव्हती. आपण माल पट्टी पेमेंटवरती पाठवायचो की जे कमिशनवरती कामं करतात मार्केट यार्डमध्ये म्हणा किंवा मुंबई मार्केटमध्ये जिथे मी माल पाठवायचो तिथे आपला माल कमी असल्यामुळे आपल्याला त्या प्रकारे वागणूक मिळत नव्हती. म्हणजे आपण समजा जर 50 बंच पाठवले, आपण विचारलं त्यांना किंवा सेट आज काय मार्केट आहे तर तेव्हा त्यांच्याकडनं समजा साधा फोनवरती आपण विचारलं सांगायचं हा चांगला रेट आहे आज माल पाठवून द्या, आज 100 रुपयामध्ये आपण विकला जातोय माल, पाठवा माल, चांगला रेट मिळून देतो. पण जेव्हा 1 महिन्याने आपल्याला पट्टी यायची तेव्हा असं लक्षात येत होतं की आपण तेव्हा ध्यानात ठेवायचे. समजा आपण 100 बंच पाठवले, त्या 100 रुपये रेट सांगितला तर आज आपल्याला 10,000 रुपये मिळतील अशी आपल्या एक अंदाज असायचा की आज आपल्याला 10,000 रुपये पट्टी मिळेल. पण वास्तव जेव्हा पट्टी हातात द्यायची तेव्हा असं लक्षात यायचं की 100 बंचपैकी ते आपल्याला 10 बंचला 100 रुपये रेट द्यायचे, 20 बंचला आपल्याला ते 70 रुपये रेट द्यायचे, 50 बंचला आपल्याला ते 40 रुपये रेट द्यायचे. बाकीचा माल तुमचा ट्रान्सपोर्टमध्ये डॅमेज झाला किंवा विक्री वाचून शिल्लक राहिला तो दुसऱ्या दिवशी खराब झाला आणि तो फेकून दिला, त्यामध्ये मग त्यांचे ट्रान्सपोर्टेशन आलं, कमिशन आलं, भाडे तोला सगळं जर विचार केला तर सांगितलेला रेट आणि आपल्याला हातात आलेले पैशात खूप मोठा तफावत होती. म्हणजे 50% रक्कम सुद्धा आपल्या हातात येत नव्हती. मग ह्या अडचणीवरती मात कशी करायची? 10 गुंठ्यामध्ये मिळणार आपल्याला 100 क्विंटल ते आपण लांबपर्यंत कुठं पाठवू शकत नाही, त्यात व्हरायटी कमी. पण ह्याच्यावरती मार्केटमध्ये काय चालते किंवा मार्केटला काय पाहिजे, आपल्याकडे जे आहे हे आपण विकण्यापेक्षा मार्केटमध्ये काय पाहिजे हे आपण पिकवलं पाहिजे असं लक्षात येत गेलं.
मग क्षेत्र वाढवत असताना मार्केटचा पण अभ्यास त्याच पद्धतीने करत होतो. भारतभर सगळ्या मार्केटमध्ये जाऊन त्या मार्केटमध्ये काय चालतं, काय पाहिजे, मार्केटमध्ये मागणी कशाची आहे, कुठल्या वेळी कुठली व्हरायटीला जास्त डिमांड असतं. तर हे सगळा अभ्यास करत करत मार्केटमध्ये आपण पहिले क्वालिटीचं मटेरियल दिलं तर आपल्याला किंमत आहे हे लक्षात येत गेलं. आणि क्वालिटी देत असताना आपण क्रेडिटही दिलं पाहिजे आणि क्वांटिटी पण पाहिजे आपल्याकडे. मग हे सगळं करता असताना लक्षात येत गेलं की आपण एकत्रित झालं पाहिजे, संघटित झालं पाहिजे. आपण एक शेवटी एकीचं बळ म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये उतरायचं याच्यामध्ये ठरवलं. आणि जेव्हा माझ्याकडे क्वालिटी, क्वांटिटी आणि क्रेडिट द्यायची कॅपॅसिटी झाली तेव्हा मार्केटमध्ये स्थिर झालो. आणि आपण स्वतःला सवय लावून अशी घेतली की आपण जर 100 बंच चांगले पाठवतो त्याच्यामध्ये एक सुद्धा बंच खराब नाही गेला पाहिजे. हे प्रामाणिकपणे स्वतःला सिद्ध करण्यासाठी कामगारांपासून अशी सवय लावली की एक फुलाचे सुद्धा आपण पैसे घेतोय तर त्या एक सुद्धा फुल खराब नाही गेलं पाहिजे. आणि मार्केटमध्ये जेव्हा विश्वास निर्माण केला की आपण क्वालिटी देऊ शकतो आणि व्हरायटी देऊ शकतो, क्रेडिटची साथ तर द्यावाच लागते. ऋतूनुसार समजा किंवा मार्केट अपडाऊन होत राहतं, जेव्हा मागणी नसते तेव्हा तो माल फेकण्याऐवजी कमी किमतीमध्ये विकला गेला पाहिजे, ह्यासाठी थोडं क्रेडिटची पण साथ द्यायला लागते. मग त्यावेळी जेव्हा आम्ही स्वतःला असं सिद्ध केलं की आमची क्वालिटी बघा, मार्केटमध्ये येताना विश्वास ठेवत नव्हते, तेव्हा विश्वास पटवून देण्यासाठी अगोदर आमचा माल तुम्ही घ्या, विकला तर पैसे द्या, पण अट अशी राहील की फिक्स रेटने आपण काम करूया. तर कोणी तयार होत नव्हतं. तो विश्वास संपादन करण्यासाठी अगोदर ट्रेडर लोकांना आम्ही स्वतः जे डायरेक्ट प्रोडक्ट यांच्यातून जाऊन भेटलो, चौकाच्या ठिकाणी जाऊन भेटून त्यांना विश्वास पटवून दिला की तुम्ही जे मागसाल ते तुमच्या दारापर्यंत चांगल्या पद्धतीनं पाठवायचं काम आम्ही करतो. विकल्यानंतर आमची एकच अट अशी आहे की आम्हाला फिक्स रुपये काम करायचं, आम्ही कमिशन बेसवर काम करणार नाही, कारण मागचे अनुभव पाठीशी होते. म्हणून फिक्स रेटवर काम करण्यासाठी जास्त हे लावून धरला. पण त्यामध्ये आपण स्वतः अगोदर क्वालिटीवरती लक्ष दिल्यामुळे फिक्स रेट वरती काम करण्यासाठी पूर्ण भारतभर सगळ्या मार्केटमध्ये फिक्स रेटवर काम करण्यासाठी सक्सेस होऊ शकलो. फुल हे नाशवंत आहे मार्केटमध्ये. आज कट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते खराब होतं. तर फुलं टिकण्यासाठी किंवा फुलाचा दर्जा चांगल्यासाठी तुम्ही असा काय प्रयोग केला की जो सर्वसामान्य शेतकरी करत नाही? सर्वसाधारण शेतकरी इथे कमी पडतोय की आपण चांगल्या पद्धतीचा माल पिकवतोय, पण त्यानंतरची जी प्रोसिजर आहे की त्याला त्या फुलाला कट केल्यापासून खतं औषधं घालतो, आपण 50 दिवस सांभाळतो आणि 1 दिवसाकरता त्याला आपण कवडीमोल किमतीमध्ये दुसऱ्याच्या दारात विकायला पाठवतो आणि तो जो भाव देईल तो आपण निमूटपणे सहन करतो, ही तर आपण कमी पडतोय. म्हणून मी करताना सुरुवात अशी केली की क्वालिटीचं मटेरियल तयार करेन आणि ते चांगल्या प्रकारे ह्याच्यासाठी जेव्हा आपण प्लांटेशन करतो तेव्हापासून चांगल्या प्रतीची खतं औषधं, समजा मार्केटमध्ये रेट नाही म्हणून खतं औषधं कमी करणे किंवा मग त्याला चांगले हलकेची औषधं मारणे हे आम्ही कधी केलं नाही. आम्ही दर्जेदार औषधं, दर्जेदार खतं आणि कधीही बंद करायचे नाही. मार्केटमध्ये रेट नसेल म्हणून खतं कमी केली. आणि आता सर्वसाधारण शेतकरी काय करतो, आता ऑक्सिजन चला खतं बंद करा, पाणी बंद करा, पण त्या शेतकऱ्याला हेच कळत नाहीये की जेव्हा रेट येईल तेव्हा त्या झाडाची हे खराब झालेली असते, पण त्यावेळी रेट असतो पण शेतकऱ्याकडे माल नसतो. का तर त्याने जेव्हा रेट कमी होता, जेव्हा ऑक्सिजन होता तेव्हा त्याला चांगल्या प्रकारचे खतं औषध दिली नाही, म्हणून तो सक्सेस झाला नाही तिथे. आम्ही ते वर्षभर मेंटेन करत राहिलो. म्हणजे वर्षभर रेट असू नसो झाडाला चांगल्या प्रकारे जोपासायचं ही काळजी घ्यायची, तेव्हा ते 5 वर्ष सलग चांगल्या प्रकारे फुलं देते हे लक्षात आलं. व्हॅलेंटाईन डे हा फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक सुगीचा हंगाम असतो आणि या सुगीच्या हंगामाची म्हणजे परदेशात फुलं जात असतात. तर तुमचा उत्पादक संघ किंवा तुमचे सर्व शेतकरी याची कशा प्रकारे तयारी करतात? व्हॅलेंटाईन डे असं म्हणायला फक्त 1 दिवसाचा असतो. 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे सगळ्या जगात माहिती आहे की 1 दिवस त्यांचा असतो, पण आम्ही तयारी ही 2.5 महिने अगोदर करतो. 1 डिसेंबरला व्हॅलेंटाईन डेची तयारी आमची होते. ह्या सीझनसाठी आम्ही 2.5 महिने अहोरात्र काम करतो. त्यामध्ये 1 डिसेंबर पासूनच आम्ही दिवस मोजून वातावरणानुसार ठरवतो की आपल्याला कुठल्या काळामध्ये ऑर्डर जास्त असते त्यावेळी कशी फुलं जास्त येतील आणि क्वालिटी येण्यासाठी कटिंग, बेंडिंग, क्लिपिंग, क्लिनिंग ह्या गोष्टीवरती भर देतो. त्यानंतर जशी जशी रोज वाढ होत असते ती वाढ कशा प्रकारे होते, ती जशी आपल्याला पाहिजे त्या प्रकारे होते का, त्यामध्ये अजून काही बदल केला पाहिजे का, ह्याचं
काटेकोरपणे काळजी घेतो आणि पाहिजे त्या प्रकारचे औषधं त्याच्यावरती फवारणी करून चांगल्या दर्जाचे टॉनिक सुद्धा वापरले जातात आणि त्यानंतर 28 फेब्रुवारीपर्यंत आपले फुले एक्सपोर्ट क्वालिटी कशी तयार होतील याच्यावरती लक्ष देतो. 28 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी 28 जानेवारी ते 9 फेब्रुवारी ह्या काळामध्ये परदेशामध्ये ह्या फुलांना जास्त मागणी असते. 28 जानेवारीला फुल तुम्ही म्हणता परदेशात जाते आणि व्हॅलेंटाईन डे तर 14 फेब्रुवारीला असतो. मग इतक्या काळ गुलाबाचं फुल टिकतं का? ही प्रत्येकाची अपेक्षा काय एवढ्या काळ खरंच फुल टिकतं का? त्यासाठी काय असा प्रयोग लागतो? हे टिकवण्यासाठी मग सुरुवातच आपण जे केलेली आपण फुलं हार्वेस्टिंग करून तयार झाल्यानंतर त्याची जी काळजी घेतली पाहिजे की त्याला कोल्ड स्टोरेज व्यवस्थित मेंटेन केलं पाहिजे. जेव्हा आपण हार्वेस्टिंग करून फुल घेऊन येतो तेव्हा ते पहिलं थंड केलं पाहिजे. थंड करून ते म्हणजे त्याला प्री कुलिंग बोलतात. 6 ते 8 तास किमान ते फुल थंड झालं पाहिजे. मग त्याला पाणी बाहेर काढून प्रोसेस करतो आपण. तर ह्या काळामध्ये शेतकऱ्यांकडे स्टोअर करायची जागा कमी असते त्यामुळे ते काय करतात जसं फुल तयार होईल तसं पॅकिंग करतात आणि मार्केटला पाठवून देतात. आणि हे टिकवण्यासाठी पुढची जी काळजी ती घेण्यासाठी प्री कुलिंगची व्यवस्था केली पाहिजे, कोल्ड स्टोरेजची व्यवस्था केली पाहिजे, एअरपोर्ट पर्यंत पोहोचवण्यापर्यंत एसी व्हॅनची व्यवस्था केली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही असा विचार केलाच नाही की आपण एवढा खर्च करून आपल्याला पुढे त्याचा फायदा होईल का. मुळात पहिले तो खर्च केला तर त्याचा फायदा दिसतो हे लक्षात आलं म्हणून पहिले खर्च खूप मोठ्या प्रमाणात केला. त्यामुळं 28 जानेवारीला तयार झालेलं फुल 14 फेब्रुवारीपर्यंत कसं मग टिकवता येईल ह्याच्यावरती आम्ही चांगली काळजी घेतो. आता सध्या देशात कुठल्या कुठल्या ठिकाणी फुलाची विक्री होती आणि देशाबाहेर म्हणजे परदेशामध्ये कुठल्या कुठल्या देशांमध्ये फुलाची विक्री होती? देशामध्ये आपण सध्या जम्मू, कोलकाता, दिल्ली, इंदोर, सुरत, अहमदाबाद, बडोदा, राजकोट, हैदराबाद, बेंगलोर, गोवा, सिक्कीम, नागालँड, गुवाहाटी अशा सगळ्या मार्केटमध्ये माल पोहोचवतोय. म्हणजे वर्षभर आपल्या ह्या ट्रेडर लोकांबरोबर डायरेक्ट काम चालू आहे. इथं मध्ये कोणी असे दलाल नाही कमिशनवरती फिक्स रेटवरतीच काम चालतं कारण वर्षभर आपण क्वालिटी सांभाळतो त्यामुळं कायमस्वरूपी आपल्याला मागणी असते. आणि एक्सपोर्टला आपण जपान आणि हॉलंड ह्या 2 देशांमध्ये मोठ्या प्रमाणात काम करतो. दररोज होणारं उत्पादन आणि मागणी याचा कसं ताळमेळ साधला जातो? मागणी ही सीजन ऑफ सीजनवरती अवलंबून असते आणि दररोज येणारं उत्पादन हे रेग्युलर आपण ज्या पद्धतीने काम केलेलं आहे कल्टिवेशन प्रॅक्टिसेस म्हणतात त्याला की आपण झाडावरती ज्या पद्धतीने कटिंग बेल्डिंगची कामं केलेली आहे झाडाला ज्या प्रकारे आपण सांभाळतो त्याच्यावरती प्रोडक्शन असतं. साधारण एकरी 2000 प्रोडक्शन हे निघतात पुढे. मग सीजन ऑफ सीजन हे झाडाला माहीत नसतं. एकरी प्लॅनिंग चांगलं जर असेल व्यवस्थित काळजी जर घेतली तर 2000 फुलं ही निघतातच एक दररोज. मग जेव्हा सीजन जास्त असेल तेव्हा मागणी वाढते पण त्यावेळी सुद्धा आपण व्हायबल न होता किंवा जो जास्त रेट देतोय त्याच्यामध्ये पळा जो कमी देतोय त्याला देऊ नका असं करण्यापेक्षा ऑफ सीजन आपल्याबरोबर जो काम करतोय जो आपल्याकडं वर्षभर काम करतोय त्याच्यासोबत आपण तिथे सीजनला रेट कमी मिळाली किंवा थोडंसं मार्जिन कमी झालं तरी चालेल पण त्याच्यासोबत काम करतो का तर त्याने मग आपलं काम हे व्यवस्थित राहतं. त्यांनाही धोका पोहोचत नाही किंवा सीजनमध्ये जर आपण दुसरीकडे माल दिला तर ऑफ सीजनमध्ये आपल्याकडे माल घ्यायला कोण नसतो तेव्हा ते पण हातवरती करतात की मग आम्हालाही नको सीजनमध्ये तुम्ही दिला नाही. पण आपण ज्याच्याबरोबर बोलणं करतोय आजपर्यंत आपल्या सगळ्या पार्ट्या असे की ज्याच्याबरोबर आपण जॉईन झालो आजपर्यंत आपल्याला नाहीये का तर आपण जो विश्वास त्यांचा संपादन केला ह्याला पुढे तडाच गेला नाही पाहिजे. त्यामुळे सीजनमध्ये जास्त जर ऑर्डर आली तर सगळ्यांना देऊन एखाद्याला जर जास्त मागणी असेल तर 2-5 बाग द्यायचा आपण प्रयत्न करतो. पण रेग्युलर मध्ये जो आपल्याकडनं 5 बाग देतो त्याला सीजन असो ऑफ सीजन असो 5च बाग देतो. जो 10 बाग आपल्याबरोबर रोज काम करतो त्याच्यावर 10 बॉक्सच काम करतो. जो 1 बॉक्स आपल्याकडनं घेतो त्याला 1 बॉक्सच देतो. त्यामुळे त्यांनाही माहिती आहे सीजन असो ऑफ सीजन असो इथे आपल्याला धोका होणार नाहीये किंवा सीजन जास्त चांगला आहे रेट जास्त आहे मग आपल्याला माल भेटेल का नाही भेटलं तर क्वालिटी भेटेल का नाही क्वालिटी वर्षभर मेंटेन करतोय. त्यामुळे त्यांना हा विश्वास निर्माण झालेला आहे की इथं येणारं मटेरियल हे माझं क्वालिटीचंच असणार आहे. त्यामुळे ते आपल्याबरोबर काम करताना आपल्याला अशी अडचण येत नाही मार्केटमध्ये की आता सीजन जास्त आहे तर मग ऑफ सीजन येतं आपण हा माल कसा विकायचा. पण इतर शेतकऱ्यांना ही अडचण काय येते तर हे स्थिर राहत नाही. तर स्थिर राहणं खूप गरजेचं आहे. लॉकडाऊनच्या काळात सगळीकडं बंद होता. तुमच्याकडं खूप मोठ्या प्रमाणात मजूर होते आणि एवढं मोठं मजूर सांभाळणं आणि हा एका जीवनावश्यक वस्तू नव्हती की ती बाजारात विक्री जाईल
तर लॉकडाऊनच्या काळात गुलाब शेतीला तुम्ही काय पर्याय लॉकडाऊनच्या काळामध्ये तर पूर्ण बंदच होतं सगळं. पण त्यावेळी परिस्थिती अशी होती की कामगारांना बाजार घ्यायला सुद्धा बाहेर रस्त्यावरती जाता येत नव्हतं. आपल्याकडे बाहेरचे पण मजूर काम करतात, समजा स्थानिक आहे ते समजा घरी थांबले होते थोडेसे कामगार, पण जे बाहेरचे कामगार आहेत ह्यांची उपासमारीची वेळ यायला लागली होती. ते जर टीव्हीला बघायचे की इकडून एवढे कामगार पळून चालले, तिकडून एवढे कामगार पळून चालले. तर लॉकडाऊन झाल्यावरती कामगारांची पहिली एक मीटिंग घेऊन कामगारांना समजून सांगितलं, जसं काम चालू आहे तसंच चालू आहे असं समजा. जरी तुम्हाला काम करायला लावलं तरी तुमचा रोज भरून देईल आणि तुमची उपासमार होऊन देणार नाही याची काळजी घेईल. मग मार्केटमध्ये गाडी पाठवून प्रत्येकाचा बाजार भरून घेऊन येऊन त्यांच्या घरापर्यंत पोहोचून त्यांना बसून पोसून खायला घातलं. म्हणजे त्यांना असं जाणूनच दिलं नाही की लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्या उपासमारीची वेळ आलेली आहे. जेव्हा शेतकऱ्यांनी हे प्रोजेक्ट सोडून दिले, म्हणजे त्यांचे आता लॉकडाऊन मध्ये मग काय नाही तर सोडून दिले लोकांनी प्रोजेक्ट, आज त्यांच्याकडे फळच नाही. पण आपण असं विचार केला की जसं आहे तसं चालू ठेवा. ज्या दिवशी लॉकडाऊन संपल, एक तर दिवस लॉकडाऊन संपणार असं नाही की पूर्ण बंदच पडणार आहे. ज्या दिवशी लॉकडाऊन मधून बाहेर पडेल त्या दिवशी फुल मागितल्यावरती आपल्याकडे फुल पाहिजे. म्हणून आम्ही प्रोजेक्टचे आहे तसं पूर्ण मेंटेन ठेवायची तयारी केली आणि होणारा खर्च हा न भागवण्यासारखा होता की आपल्याकडं समजा ज्या ट्रेडरला आपण काम करत होतो ते बँकेपर्यंत जाऊ शकत, आपले पैसे पाठवू शकत नव्हते, किंवा प्रत्येकाने असा विचार केला की आज पहिलं आपलं बघा आणि मग दुसऱ्याकडे द्या. तर त्यावेळी पैसे पण येणं पूर्ण बंद झालं. बँकेशी व्यवहार चांगला असल्यामुळे बँकेत जाऊन बसलो. बँकेत सांगितलं की लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रोजेक्ट सांभाळण्यासाठी मला तुम्ही थोडीशी मदत करा. बँकेतील सहकार्य चांगलं झालं. रेग्युलर हप्ते असल्यामुळे बँकेने मला लगेच कर्ज पास केलं आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रोजेक्ट सांभाळण्यासाठी कर्ज घेऊन प्रोजेक्ट सांभाळला. त्यामुळं आज परत आहे त्या व्यवस्थित याच्यामध्ये रुटीन बसलेलं आहे. पोलिओस हा खूप रिस्की व्यवसाय आहे. अगदी त्याच्यात म्हणजे खूप रिस्क आहे, तिथं सगळा कच्चा व्यवसाय आहे. पण तो आत्ताच्या तरुण शेतकऱ्यांच्या मुलांना, आपला मावळ भाग हा ग्रामीण डोंगराळ आहे आणि इथं जी शेती व्यक्ती ती दोनच हंगामाचा विचार केला जाते, एक उन्हाळा आणि पावसाळ्यामध्ये. तर तरुण युवकांना किंवा शेतकऱ्यांच्या मुलांना काय सांगशील किंवा शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीकडे काय म्हणून पाहिलं पाहिजे? शेतकऱ्यांच्या मुलांना म्हणा किंवा तरुण वर्गाला मी असं सांगू इच्छितो की नोकरीच्या मागे न पळता शेतीमध्ये आपण चांगल्या प्रकारे काम केलं तर नक्कीच चांगला फायदा आहे. म्हणजे शेती करताना सुद्धा पारंपरिक शेती करू नका. म्हणजे भात लावणे किंवा ऊस लावणे किंवा बागेत करत बसणे हे करण्यापेक्षा आधुनिक शेतीला आज चांगले दिवस आलेले आहेत. आज आपण बघतो पूर्ण देशामध्ये म्हणा किंवा जगामध्ये सुद्धा शेतीवरती आज आपला भारत देश आपण बोलतोच की शेतीप्रधान देश आहे. खूप चान्स आहे आपल्याकडे शेतीमध्ये काम करण्याला. खूप असे व्यवसाय आहे की ते शेतीशी निगडीत आहेत. ते पाहिजे तेवढे मोठ्या प्रमाणात आपण करू शकतो. फक्त ती जिद्द आणि चिकाटी सोबत ठेवली पाहिजे. नोकरी मागे न पळता शेतीमध्येच आधुनिक प्रकारे चांगल्या प्रकारे शेती कशी करता येईल याच्यावरती तरुण वर्गाने जोर दिला पाहिजे. गुलाब फुल म्हटलं की व्हॅलेंटाईन डे आणि गुलाब फुल एवढं समीकरण असतं. मग गुलाब फुल आणि आपला भारत देश याबद्दल तुला काय सांगेल सध्या? गुलाबाचं फुल तसं म्हणजे ह्या वस्तू जे आपली जे आपण गुलाब पिकवतो ही डच रोज आहे. ह्याच्यापासून कुठल्या प्रकारचा गुलगंध वगैरे काही बनत नाही. हे हायब्रिड आहे. हे फक्त शोभेसाठी वापरलं जातं. आणि हे उच्च लोक जे समजा मोठ्या लोकांचे मोठे लग्न वगैरे असतात, मोठे फंक्शन असतात किंवा मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांचे इव्हेंट असतात, ह्याच्यासाठी त्याचा वापर बऱ्यापैकी केला जातो. तर सर्वसाधारण माणूस याचा वापर कमी करतो. म्हणजे आणि कॉस्टली असल्यामुळे कमी रेटमध्ये भारतीय बाजारपेठेमध्ये सुद्धा विकायला हे परवडत नाही. त्यामुळं एक्सपोर्टला जेवढं जास्त प्रमाणामध्ये हे विकलं जाईल तेवढ्या प्रमाणात याचा फायदा चांगला होतो. आणि आपल्याकडे जे सध्या जे लग्न वगैरे असतात सर्वसाधारण लोक खर्च कमी करतात, तर त्यामध्ये एक मागणी कमी असते. त्यामुळं फुलांचा वापर हा आपल्याकडे एवढा मोठ्या प्रमाणात होत नाही. म्हणून परदेशामध्ये एक्सपोर्ट जर करायचा विचार केला तरच आपल्याला चांगला सक्सेस होऊ शकतो. हे गुलाबाचं फुल आपण आज गुलाबी माणसाची सक्सेस स्टोरी किंवा त्याची यशोगाथा गुलाब पिकवताना
किती त्रास झाला, किती त्रास सहन करावा लागतो आणि हे करत असताना आपल्या नातेपरिवाराला, आपल्या कुटुंबाला बरोबर घेऊन एक शेतकऱ्याचा मुलगा अगदी खडकाळ शेतीमधनं यशस्वी उद्योग होण्यापर्यंत मुकुंद ठाकर यांनी जे परिश्रम घेतले आणि आपल्या या प्रजावार्ताला मुलाखत दिली, त्याबद्दल मुकुंदजी तुम्हाला एक फूल देऊन आमच्याकडनं तुम्हाला गुलाबी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.